नमस्कार मित्रांनो, नरसिंगे किशोर सेवा मी आरोग्य या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेंटल हेल्थ नर्सिंग GNM सेकंड इयरचा डिफरन्सेस आहे बुलिमिया नर्वोसा, एनॉरेक्सिया नर्वोसा. तर आपण डिफरन्स बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं माझ्या टिप्स फॉलो करण्यापूर्वी तुमच्या नर्सिंग ट्युटरने दिलेले जे फरक स्पष्ट करा किंवा नोट्स लिहिलेले असतात त्या फॉलो करणं गरजेचं आहे. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर बुलिमिया नर्वोसा म्हणजे हा एक खाण्याचा विकार आहे, खाण्याचा आजार आहे. हा सुद्धा एनॉरेक्सिया नर्वोसा हा सुद्धा एक खाण्याचा विकार आहे किंवा आजार आहे. दोघांमध्ये वजनाबाबत किंवा आपल्या आरोग्य वजनाबाबत हे असतं की वजन कंट्रोल करायचं आहे. ठीक आहे. तर आता बुलिमियामध्ये काय होतं, याला बोलीभाषेत बुलिमिया असे म्हणतात, तर याला बोलीभाषेत एनॉरेक्सिया असे म्हटले जाते. ठीक आहे. तर बुलिमियामध्ये जास्त प्रमाणात अन्नाचे सेवन केले जाते, म्हणजे कमी वेळेत जास्त अन्नाचे सेवन केले जाते असं तुम्ही लिहू शकता. तर बुलिमियामध्ये कमी वेळेत जास्त अन्नाचे सेवन केले जाते. एनॉरेक्सियामध्ये कमी अन्नाचे सेवन केले जाते. एनॉरेक्सियामध्ये कमी अन्नाचे सेवन केले जाते आणि बुलिमियामध्ये काय होतं, जास्त अन्नाचे म्हणजे कमी वेळेत जास्त अन्नाचे सेवन केले जाते. डिफरन्स समजून घ्या. हँडरायटिंग मी रात्री उशिरा काढले तर समजून घ्या आणि मी काय बोलते ते लक्षात घ्या आणि मग तुम्ही नोट्स लिहू शकता. तर आता चौथा फरक आहे, यामध्ये शरीराला कॅलरीची गरज आहे म्हणून अन्न खाल्ले जाते. यामध्ये शरीराला कॅलरीची गरज आहे म्हणून अन्न खाल्ले जाते. तर यामध्ये वजन जास्त वाढण्याची भीती असते. एनॉरेक्सियामध्ये वजन जास्त वाढण्याची भीती असते. पाचवा फरक आहे, यामध्ये वजन चढ उतार होते. तर यामध्ये अत्यंत वजन कमी असते याच्यामध्ये एनॉरेक्सियामध्ये. सहावा फरक आहे, यामध्ये सुजलेले लाळ ग्रंथी, इलेक्ट्रोलाइट असंतुलन अशी चिन्ह लक्षणे असतात. ठीक आहे, सूज असते. त्याच्यानंतर ह्याची चिन्ह लक्षणं आहेत तर कोरडी पिवळी त्वचा असते, थकवा, चक्कर, मासिक पाळीची अनुपस्थिती असते आणि आपण बोलू शकतो कुपोषित असतो व्यक्ती. तो कुपोषित पण तुम्ही करू शकता ॲड. त्याच्यानंतर आहे सातवा फरक आहे, बुलिमिया असलेली व्यक्ती अन्नसेवन व शरीराचे वजन यावर नियंत्रण ठेवते आणि अशी वर्तणूक असते. वर्तणूक कशी असते त्या व्यक्तीची वर्तणूक लिहून मग लिहा. बुलिमिया असलेली व्यक्ती अन्नसेवन व शरीराचे वजन यावर नियंत्रण ठेवते अशी त्याची वर्तणूक असते. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर अत्याधिक व्यायाम, दिनचर्या, विशिष्ट प्रकारचे अन्नसेवन करणे, वजन लपवण्यासाठी विशिष्ट प्रकारचे कपडे घालणे अशी वर्तणूक असते. एनॉरेक्सियामध्ये काय, तर वजन आपलं वाढलेलं आहे किंवा जास्त दिसेल म्हणून विशिष्ट प्रकारचे जास्त जे ढगले असतात असं म्हणू शकतो आपण, ते कपडे घालायचे. त्याच्यानंतर कंटिन्यू व्यायाम करायचा. ठीक आहे. जेवलो असेल तरी मी जेवलो आहे, म्हणजे भूक असेल तरी पण मी जेवलो आहे असं सांगणं. विशिष्ट प्रकारचं जेवण जेवायचं अशी एनॉरेक्सियामध्ये वर्तणूक असते व्यक्तीची. त्याच्यानंतर आठवा आहे, याची कारणे अनुवंशिकता, शरीराच्या वजनाबाबत, आकाराबाबत चिंता यामुळे असतात. हा होतो आजार. तर ह्याची कारणे काय, तर अनुवंशिकता, मेंदूतील रसायनाचा असमतोलपणा, माध्यमांचा प्रभाव यामुळे एनॉरेक्सिया आपण म्हणू शकतो. ह्याच्यापेक्षा बेस्टचे जर तुमच्याकडे नोट्स असतील तर त्याही तुम्ही लिहू शकता किंवा जे फरक स्पष्ट करा असेल ते लिहू शकता. आणि मी काय म्हणते त्याच्याकडे लक्ष द्या, कारण कधी कधी कसं होतं हँडरायटिंग कळत नाही, तर थोडंसं समजून घ्या आणि मी बोलते त्याच्याकडे लक्ष देऊन मग टिप्स लिहा किंवा तुम्हाला नोट्स काढायचे असतील काढू शकता. तुमच्याकडे ह्याच्यापेक्षा जास्त असतील तुमच्या ट्युटरने दिलेले किंवा अजून, तर ते फॉलो करू शकता. तर 9 आहे, याचे निदान चिन्ह लक्षणावरून केले जाते, म्हणजे खाण्याच्या सवयी, शारीरिक लक्षण निदान कसं करायचं ह्याचं किंवा ब्लड टेस्ट वगैरे करून मग केलं जातं ते याचं निदान. आणि एनॉरेक्सियाचं निदान कसं केलं जातं, याचे निदान चिन्ह लक्षणांपासून करतात. उदाहरणार्थ कुपोषित व्यक्ती किंवा अजून तुम्ही रक्त निदान तपासणी वगैरे हे लिहू शकता. ठीक आहे, मी लिहिलं नाही आहे तर तुम्ही लिहा रक्त तपासणी. ठीक आहे, हे करावं लागतं. आता यामध्ये उपचार काय आहे, तर मानसिक थेरपी किंवा अँटी डिप्रेशनसाठी औषधं असतात, कारण लोक चिंतेमध्ये असतात की माझं वजन वाढतं आहे, मला खायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये अजून तुम्ही लिहू शकता, लोक अँटीएमेटिक म्हणजे उलटी करण्याची प्रक्रिया असते ह्याच्यामध्ये, उलटी करून टाकतात, उलट्या करतात, कॉन्स्टिपेशन असते अशा लोकांना. आता एनॉरेक्सियामध्ये यामध्ये मानसिक थेरपी द्यायची किंवा अँटी डिप्रेशनची औषधंही ह्याच्यामध्ये पण सेम दिली जातात. आणि त्याच्यानंतर आहाराबाबत माहिती दिली जाते. आहार
कारण ह्याच्यामध्ये लोक न जेवायचंच टाळत असतात, तर त्याच्यामध्ये आहाराबाबत लोकांना माहिती द्यायची. तर हे अशा प्रकारे डिफरन्स होता. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कळवा आणि लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा आणि नोट्स बघा. ह्याच्यापेक्षा तुमच्याकडे अजून चांगले असतील ते आहे प्रेफर करू शकता किंवा ट्विटरने दिलेले असतील ते प्रेफर करू शकता. लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, मस्त राहा, स्वस्थ राहा. धन्यवाद.